नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही, महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्याच अनुषंगाने आपण पुण्यातील वेगवेगळ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी, अध्यक्षांची चर्चा करतोय, त्यांच्या मंडळांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण आलेलो आहोत पुण्यातील नवी पेठ या ठिकाणचं अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकरी. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, आपण बघतोय की आपण गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमामध्ये काम करत असता. खूप मोठमोठ्या उपक्रमांमध्ये आपण काम केले. तर आपल्या ह्या मंडळाचा नेमका इतिहास काय आजपर्यंतचा? साधारणतः 1893 साली अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाची स्थापना झाली. लोकमान्य टिळक व इतर मंडळातील जुने जाणकार कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हे मंडळ स्थापन करून अशा प्रकारची ही मूर्ती तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही. वेगळ्या प्रकारची ही अशी मूर्ती त्या काळी बनवलेली होती. त्यात कालांतराने थोडे बदल होत ही जी मूर्ती आहे तिसरी मूर्ती आहे. म्हणजे साधारणतः आता यावर्षी मंडळाचं 132वं वर्ष आहे. या 132 वर्षामध्ये 3 मूर्त्यांची आपण प्रतिष्ठापना केली आणि या मूर्तीला देखील 55 वर्ष झालेले आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्ही बघा. हत्तीवर रूढ झालेले बाप्पा आहेत आणि वाघ हा हत्तीवर आक्रमण करतोय असा हा देखावा आहे. याच्या मागचा हेतू असा आहे की ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात असताना त्यावेळेस ही आक्रमक वाघाची भूमिका जी आहे ते म्हणजे इंग्रज आहेत आणि या इंग्रजांचा वध करण्यासाठी हत्तीवर रूढ झालेले बाप्पा जे आहेत त्या ह्या इंग्रजांचा वध करतात असा हा त्यामागचा हेतू आहे. त्याचप्रमाणे जवळपास गेली 132 वर्ष अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने अनेक वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत जेणेकरून पुणे शहर किंवा महाराष्ट्रातील किंवा भारतातील जेव्हा नागरिक येत असतात त्यांना चांगले देखावे पाहायला मिळायला पाहिजेत. या दृष्टिकोनातून गेली 50 वर्ष या मंडपामध्ये विविध चलचित्रांचे देखावे असे सादर केले जातात आणि त्यामुळे अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाचा गणेश उत्सवामध्ये देखावा पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी होती. नुसतंच एवढं काम न करता गेली 25 वर्ष अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाच्या मंडपासमोर अंध मुलांचा स्टॉल हा गेली 25 वर्ष स्टॉल आम्ही देत नाही तर स्टॉल संपूर्ण मंडळ बांधून देतं. त्यांना टेबल खुर्च्या याच्यासहित त्यांची सोय केली जाते. अशा प्रकारे हा स्टॉल गेली 25 वर्ष चालू आहे आणि मग हे एक सामाजिक काम आहेच. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या अशा दरवर्षी 11 लोकांचा आम्ही सत्कार करतो. त्यांना 11,000 मानधन देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक मतिमंद असतील किंवा मूकबधीर असतील, अपंग संस्था असतील, अशा अनेक संस्थांना निराधार आश्रम असतील, लहान मुलांच्यासाठी जे आश्रम चालवले जातात त्या आश्रमांना प्रत्येकी दरवर्षी 1-1 लाख रुपयाच्या देणग्या देऊन आम्ही त्या संस्थांना मदत करत असतो. त्याचप्रमाणे इतर गोष्टीसुद्धा, मग आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, वह्या पुस्तक वाटप असेल, असे विविध कार्यक्रम केले जातात. आपत्कालीन जेव्हा पूर येत असेल, पूर आल्यानंतर मंडळाच्या द्वारे धान्य, घरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचे आम्ही पॅकेजेस वाटप करतो. असे अनेक विविध उपक्रम राबवलेले गेल्या 30 ते 40 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात राबवले. मग शाळांना टेबल देणं, बेंच देणं, शाळांना कपाट देणं, मुलांच्यासाठी मूकबधीर शाळेला आम्ही हेडफोन दिले होते की ज्या मुलांना ऐकू येत नाही अशा संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना हेडफोन दिले होते. असे अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत. सर, आपण बघतोय की लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी गणेशोत्सव सुरुवात केला होता, परंतु हा गणेशोत्सव सामाजिक कार्यामध्ये जास्त अग्रेसर झाल्याचं एकंदरीत आता आपल्या पुढे पाहायला मिळतंय. म्हणजे मी तर असं म्हणेल की मी आता या उत्सवामध्ये जवळपास 55 वर्ष काम करत आहे.
या पुणे शहरामध्ये हा गणेश उत्सव सुरू झाला, तो जुन्या काळामध्ये त्याने अनेक गोष्टी साध्य केल्या की लोकांना एकत्र करण्याची संकल्पना लोकमान्य टिळकांची होती आणि एकत्र केल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर इथे मेळावे होत असत. छोटे छोटे जे कलाकार आहेत त्यांना या ठिकाणी व्यासपीठ मिळत असे, त्यामुळे त्या कलाकारांचा उत्साह वाढवण्याचं ह्या गणेश उत्सवाने काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्याची जी आपण शाळा म्हणूया ती म्हणजे गणेश उत्सव मंडळ. आणि जवळपास गणेश उत्सव मंडळ 10 दिवसापुरता हा गणेश उत्सव न ठेवता 365 दिवस आपापल्या परिसरामध्ये विविध उपक्रम घेत असतात, अडीअडचणीवर मात करण्यासाठी स्वतःहून धावत जात असतात. आणि अशा पद्धतीने हा कार्यकर्ता या ठिकाणी पुणे शहरात घडला. गेल्या महानगरपालिकेच्या अनेक वर्षापासून जे गणेश उत्सवाच्या कार्यामधून जे नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले असं तुम्हाला या पुणे शहरात पाहायला मिळेल. सर, आपण बघतोय की बरीच गणेश मंडळ जे आहेत आजही आपली जुनी परंपरा कायम ठेवताना दिसत आहेत. अखिल हत्ती गणपती मंडळ कशी जुनी परंपरा कायम ठेवतं? अखिल नवीपेठ हत्ती गणपती मंडळाने 50 वर्षापूर्वी गुलाल उधळण्याचं बंद केलं. त्या मागचा हेतू असा होता की होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण आपण आत्ताच थांबवायला हवं, म्हणून हा मोठा निर्णय आम्ही घेतला. त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये 48 तास मिरवणुका चालत असतात आणि त्यामुळे होणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या होणाऱ्या अडचणी, गैरसोयी या दूर करण्यासाठी आपण टिळक रोडला आलो. लक्ष्मी रोडला 100 वर्ष विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण भाग घेतला, परंतु 101व्या वर्षी आपण टिळक रोडने आलो आणि टिळक रोडवर येत असताना आज लक्ष्मी रोडपेक्षा टिळक रोडला जास्त मंडळे येतात. आणि म्हणजे असे हे 4-5 मार्ग नवीन नंतर निर्माण झाल्यामुळे एकाच रस्त्यावर येणारा ताण कमी झाला आणि त्याच्यापासून विसर्जन मिरवणुकीचा काही का होईनात काही तास कमी झालेले आहेत. असा हा एक बदल घडवून आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे इथे वाद्य विसर्जन मिरवणुकीमध्ये एक पथक आणि एक केरळची संस्था आहे. ती संस्था आपली कला सादर करण्यासाठी दरवर्षी आम्हाला या ठिकाणी येण्याची विनंती करतात, आम्हाला बोलवा म्हणून, आणि ती येत असते. असे गेले 10 वर्ष इथे 2च पथकं असतात. याच्या व्यतिरिक्त जास्त पथकं आम्ही ठेवत नाही. का तर अनेक पथकं लावली, ढोल बिलेजिम लावलं, ढोल पथक लावलं किंवा इतर विविध खेळ लावले तर होणारा विसर्जन मिरवणुकीला होणारा जो विलंब आहे तो विलंब कसा टाळता येईल ही भविष्यातला विचार करून आम्ही घेतलेला हा एक निर्णय आहे. आणि त्याचप्रमाणे की इथे जे देणगीदार येतात त्यांना आम्ही पेटीमध्ये पैसे टाकायला सांगतो आणि त्याच्यातनं हे देणगीतून इतर काही असतील त्याच्यातून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 93 साली आम्ही लोकांना सांगितलं, पहिल्यांदा अगोदर 10 वर्ष लोकांना सांगितलं की तुम्ही आम्हाला 5 रुपये देताय, 10 वर्ष तुम्ही आम्हाला 10 रुपये द्या. असे करून त्यावेळेस जी काही FD केली होती ते FD आणि नंतर केलेल्या 30 वर्षामध्ये FD ठेवून त्याच्या व्याजाद्वारे, पेटीद्वारे असा हा गणेश उत्सव आम्ही साजरा करतो. कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत अखिल नवीपेठ हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकरती. त्यांच्यासोबत आपली चर्चा सुरू आहे. सर, खरं तर बघतोय की हा जो गणेश मंडळ आहे इथले जे देखावे असतात हे अत्यंत आकर्षक असतात. यामागचं गुपित काय? कारण हा आता विसर्जन मिरवणूक म्हणजे आता विसर्जन झालं या वर्षाची, साधारण 1-2 महिन्यांनी पुढच्या वर्षी आपण काय करायचं, कुठला देखावा असेल याचं प्लॅनिंग करतो. आणि ते प्लॅनिंग केल्यानंतर की त्या देखाव्याची एक सगळ्यात परंपरा अशी जपली जाते की देखावा आकर्षित व्हायला पाहिजे. आणि देखावा आकर्षित होण्यासाठी मग त्याच्यावर खूप अभ्यास करतो आम्ही, निरीक्षण करतो की देखाव करत असताना कुठे काही चुका राहतील का, अपघात होणार नाही याची काळजी घेतली जाते.
आणि अशा पद्धतीचा हा देखावा सादर करत असताना प्रत्येक वर्षी अखिल निळपेठ हत्ती गणपती मंडळाचा देखावा आकर्षक झालेला आहे. त्यामुळे लोक हत्ती गणपती मंडळाचा देखावा पाहण्यासाठी जरूर येतात. यावर्षी कोणतं आकर्षण पाहायला मिळणार आहे? यावर्षी या मंडपामध्ये रावणाचा वध हा देखावा सादर करण्यात आहे. रस्त्याच्या बाजूला बाहेरच्या मंडपाच्या बाहेर साधारण 40 फूट रावण उभा केलेला आहे आणि त्या रावणाची उंची 25 फूट आहे. तो रावण गुडघ्यावर बसतो, कमरेत वाकतो आणि मान हलवतो, हात हलवतो, असे हे रावणाचं दृश्य असेल. त्याचप्रमाणे स्टेजच्या म्हणजे मंडपाच्या आतमध्ये 22 फूट मारुती झोपलेले आहे. ते ज्यावेळेस देखावा पाहाल तुम्ही तर मारुती मंडपामध्ये झाकलेले आहे. परंतु देखावा सुरू होईल तेव्हा मंडपामधून मारुती 7 फूट उंच येतील आणि उंच आल्यानंतर त्याचे हात, डोकं, पाय हे सगळ्या गोष्टी हलणार आहेत आणि ते हलत असताना ते जसे जसे पब्लिकमध्ये जातात, साधारण 8 फूट पब्लिकमध्ये जाणार आहे मारुती आणि ते त्याच्यावर ज्यावेळेस त्याचं बाहेर जाण्याची एंट्री सुरू होती तदनंतर मारुतीच्या पाठीवर राम तिथे प्रगट होतील आणि राम प्रगट होऊन जे दृश्य आपण किंवा जो देखावा आपण रामायणामध्ये पाहिलेला आहे तोच देखावा इथं आपण सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राम ज्यावेळेस बाण मारत असतो त्यावेळेस रावणाचे मुंडकं छाटलं जातं, पुन्हा जिवंत होतो. रावणाचे मुंडकं छाटलं जातं, जिवंत होतो. पण बिभीषण जेव्हा त्यांना सांगतात की रावणाचा मृत्यू हा बेंबीत आहे, तेव्हा मग मारुतीच्या पाठीवर राम बसतात आणि मग ते रावणाच्या बेंबीत बाण मारून रावणाचा वध करतात. हा देखावा सादर केलेला आहे. सर, आपण बघतोय की गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा खूप महत्वाचा असतो. तो वर्षभर काम करत असतो. नेमके गणेश मंडळामध्ये या कार्यकर्त्यावर काय संस्कार केले जातात? कारण आपण बघतोय की गणेश मंडळाचा कार्यकर्ता स्थानिक राजकारणात असेल, महाराष्ट्राच्या राजकारणात असेल, थेट केंद्राच्या राजकारणामध्ये असतील, गणेश मंडळाचे कार्यकर्ते चांगल्या पदावरती पोहोचल्याचं एकंदरीत दिसून येते. नेमके त्याच्यावरती संस्कार काय होत असतात? हे एक लक्षात ठेवा की दिवसेंदिवस माणसाला सामाजिक सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. साहजिक आहे, प्रत्येक कुटुंबाला आपल्या विवंचनेपासून त्याला मुक्ती मिळत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी असणारा जो तरुण आहे हा तरुण जेव्हा इकडे येईनासा होईल, परंतु अखिल निळपेठ हत्ती गणपती मंडळामध्ये केव्हाही तुम्ही जरी आलात तरी 20-25 कार्यकर्ते काम करत असताना देखत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मंडळामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते खुर्चीवर बसणारे नाहीत. त्यातला मेकॅनिकल आहे, कोणी वेल्डर आहे, कोणी सुतार आहे, हे सगळं काम ते करत असतात. त्याच्यामुळे ही उंची आम्ही गाठू शकलो हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो. सर, आपण बघतोय की गणेश विसर्जन मिरवणूक जी असते त्या मिरवणुकीमध्ये बरेच गणेश मंडळ आजही ढोल ताशावरती मिरवणूक काढतात, परंतु हे बदललेलं जे स्वरूप आहे, आज DJ आलेले आहेत, या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, मंडळाचे कार्यकर्ते तुम्ही आहात तर काही काळ तुम्ही हाही विचार करा की हे ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, हे मानवी जीवनाला घातक आहे आणि ते घातक असल्यामुळेच साऱ्या जगाने याच्यावर आपण नियंत्रण कसं आणावं याच्यासाठी जी पॅरिस संघटना निर्माण झाली, त्या पॅरिस संघटनेच्या मार्फत किंवा कुठल्या देशामध्ये काय कशामुळे प्रदूषण वाढतं आहे, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर रस्त्यावर इतकी वाहनं वाढलेली आहेत म्हणून आपल्याला मेट्रोची गरज आहे. म्हणजे ज्याला ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण, ट्रान्सपोर्टशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय तुमच्या शहरातलं प्रदूषण कमी होणार नाही, हा एक विचार. कारण हे बघा, रस्त्यावर जेव्हा छोटंसं मूल जात असतं रस्त्याने तेव्हा हे हॉर्न वाजवले जातात, त्या गाड्यांचा आवाज आहे, त्याच्या ह्या कानाच्या पडद्यावर त्याचा ह्या हॅमरने कानाचा पडदा लवकर खराब होऊन 40-50 वर्षी तो बधीर होण्याची लक्षणं आहेत आणि त्याच्यामुळे हे ध्वनी प्रदूषण आहे. वायू प्रदूषण तर आणखीनच वाईट आहे. तर वायू प्रदूषण म्हणजे या धूर ओकणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला वायू प्रदूषण हे लक्षात येतं. म्हणजे हे दोन्हीकडून आपण गोष्टी कमी केल्या तर निदान कमीत कमी शहरामधलं वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आपल्याला कमी करता येईल.
हा दृष्टिकोन ठेवून कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे. उत्सव असावा, तुम्ही तो दामदौलपणे साजरा करावा, नेहमीप्रमाणे साजरा करावा, पण मला माझ्यावर नियंत्रण घालून घ्यायची गरज आहे. कारण भावी पिढीसाठी मी काय केलं हा जर विचार आपण आजपासून करायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की मी DJ लावला तर काय परिणाम होतात. DJ लावला तर आपल्या घरातल्याच माणसाला आपण त्या DJ पुढं वयस्कर माणसाला आणावं आणि त्या वयस्कर माणसाला विचारावं की तुम्हाला बाबा याच्यापासून काही त्रास होतो का. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल. जेव्हा आपला घरचा माणूस बोलायला लागेल, त्या कार्यकर्त्याचे जे वरिष्ठ नातेवाईक मंडळी असतील त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबांनो हा परिणाम आमच्या शरीरावर होतो. आणि हे परिणाम ह्या वयस्कर मंडळी तर त्यांना भोगावे लागतात. परंतु कैक वेळा मी बघतो हे DJच्या समोर पालक आपल्या 2 वर्षाच्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन त्या DJचा तमाशा बघत असतात. ते बालक लहान असतं, त्या बालकाच्या कानाच्या पडद्यावर काय परिणाम होणार आहे हे पालकांना माहिती नसतं. हे पालकही जागरूक झाला पाहिजे. पण DJ जिथं वाजते तिथं मला ह्या मुलांना घेऊन चालणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे DJवर प्रामुख्याने विचार करावा लागेल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की DJ वाजवणाऱ्या मित्रांनो, आपण DJ लावणार नाही याची काळजी भविष्यकाळात घ्यावी ही माझी विनंती. सर, आपण खूप जुन्या गणेश मंडळाचे अध्यक्ष आहात. या मंडळाला खूप जुनी परंपरा लाभलेली आहे. एक अध्यक्ष म्हणून तुमच्यापुढे काय आव्हानं असतात ज्यावेळेस गणेश उत्सव सुरुवात होतो त्यावेळेस? नाही, हे तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही गणेश उत्सव झाल्यानंतर 1-2 महिन्यात कामाला लागतो आणि मग त्याचे आराखडे बांधतो की डेकोरेशनच्या संदर्भात आहे, मंडप आहे, त्याप्रमाणे काम तर सुरू होतंच. परंतु इतर विविध कार्यक्रम करण्यासाठी त्याची आखणी करत असतो. आणि ती आखणी करत असताना मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की इथे मंडप सुरू झाला की इथं काम सुरू असताना मी स्वतः उभा राहत असतो, कार्यकर्ते उभे राहत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की अध्यक्ष थांबलेत, आपल्यालाही थांबायला पाहिजे. काही घटना घडू शकते, चुका होऊ शकतात. त्या चुका होऊ नये याची काळजी, दक्षता घेणं, मग ते लाईटमधले असेल, मंडपाचे काम करणारे लोक असतील, इतर कामे डेकोरेशनचे करणारे असतील, त्यांना इजा पोहोचू नये याची काळजी घेतली जाते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जोपर्यंत मांडव बांधला जात नाही आणि जोपर्यंत मांडव उतरला जात नाही तोपर्यंत मी इथे 24 तास थांबत असतो. ज्यावेळेस गणेश उत्सव असतो त्यावेळेस तुम्हाला काय आत्मिक समाधान मिळतं? हा तर आणि इतका आनंद असतो की लोक आपण जे केलेलं कार्य आहे, देखावा आहे, हा देखावा पाहण्यासाठी येतात. आणि देखावा पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे कुतूहल आणि आनंद दिसतो तो वेगळाच आहे. कारण आता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण एकच गोष्ट करू शकतो की चांगलं बोलावं, त्याला नमस्कार करावा. त्याप्रमाणे आमचे जे भक्तगण आहेत ते येतात, त्यांना नमस्कारच करतो आहे, कारण तो त्या चेहरा प्रसन्न होतो आहे. सर, आपण बघतोय की विसर्जन मिरवणुकीमध्ये बऱ्याच वेळा मंडळ एकाच जागी थांबल्यामुळे विसर्जन मिरवणुकीला खूप उशीर होतो. त्या मंडळांना काय सांगाल? हा तुम्ही अवघड प्रश्न विचारलेला आहे. कारण रात्री 12च्या नंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठलेही वाद्य वाजवायचं नाही. आणि हा कायदा आपण पाळला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की जसं मगाशी बोललो की प्रदूषण कुठे कुठे होतं, त्याच्यासाठी काय पर्याय केले पाहिजेत. तर त्याच्यासाठी सुद्धा हा पर्याय 12 वाजताचा पर्याय आपण का निवडला? राज्यामध्ये जे काही 25 सण आहेत त्यासाठी प्रत्येकाला थोडे दिवस सण वाटून दिले. नाहीतर इतर वेळी 10 दिवसच फक्त 10 वाजेपर्यंत स्पीकर लावला जातो. आता इथे मग गणेश उत्सवाला 3-4 दिवस मिळतात, 3 दिवस मिळतात, 12 वाजायचे 2 तास वाढून मिळतात. परंतु ही वेळ का आली? आणि ही वेळ आली म्हणजे जगामधलं इथं वाढणारं तापमान आहे ते तापमान आपल्याला कमी करायला पाहिजे. आणि म्हणून हे निर्बंध, हे कोर्टाने निर्बंध घातलेले नाहीत, हे पोलिसांनी निर्बंध घातलेले नाहीत, हे स्वतः लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये सभासदांनी ह्याची मान्यता दिलेली आहे की पर्यावरणासाठी आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजे. मग त्याच्यात अनेक प्रकारे म्हटलेले आहेत. झाडांची संख्या वाढवा, झाडं लावा, हे आपलं काम चालूच असतं. पण जे आपण स्वतःहून करतोय ते झाडं लावल्यामुळे
पृथ्वीचं जे तापमान वाढतंय ते कमी होईल, प्रदूषण खेचून घेण्याची झाडांची शक्ती आहे त्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल, हा एक हेतू आहे. मग जे मानव स्वतःहून जे प्रदूषण वाढवतोय ते वाढवण्याच्या ऐवजी कमी करण्याचे हात मानवाच्या हातात असताना मानवावर ते करताना दिसत नाही. सर, अगदी शेवटचा प्रश्न. आपण बघतोय की गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. कार्यकर्ता, गणेश मंडळ आणि गणेश भक्तांसाठी तुम्ही काय आवाहन कराल? एक कार्यकर्ते तर मांडवामध्ये, कारण आता हे बघा की गणेश उत्सवाच्या काळामध्ये पोलीस आपल्या मदतीला असतात, दिवसरात्र मदतीला असतात. पोलिसांचं पहिल्या दिवसापासून जे सुरू काम होतं ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ते काम होतं. म्हणजे जवळपास 12 दिवसाची ड्युटी ही पोलीस लोक सांभाळतात आणि जीवापाड गणेश उत्सवामध्ये मेहनत घेत असतात. म्हणजे नागरिकांची सुरक्षा बघायची, ट्रॅफिक बघायचं आहे. पुन्हा त्याचप्रमाणे मंडळामध्ये हे तुम्ही जेव्हा काही किडनॅपिंग होते का काय होतं ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचा नाही का गणेशोत्सव, त्यांच्या घरचा काही गणेशोत्सव नाही का, त्यांच्या काही सण नाहीत. पण नुसता गणेशोत्सव नाही, 12 महिने आपल्याला सण आहेत, अनेक मंत्र्यांचे व्हिजिट आहेत, अनेक मंत्री येतात जातात, सारखं चालूच असतं. पण मग त्यांचा ताण कमी करण्यासाठी म्हणजे माझं नेहमी गेली 25 वर्षापासून म्हणणं आहे, उत्सव आपला आणि हे पोलीस आपल्यावर नियंत्रण ठेवतात, आपणच आपल्यावर नियंत्रण का ठेवू शकत नाही. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीची एवढी सविस्तर माहिती दिली आणि आपल्या गणेश मंडळाचं काम कसं चालतं, गणेश मंडळाचा इतिहास काय याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकरजी यांच्याशी आपण विशेष संवाद साधलेला आहे. त्यांनी या गणेश मंडळाविषयी सविस्तर माहिती दिली, या गणेश मंडळाचा इतिहास आपल्याशी सविस्तर सांगितलेला आहे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आज आपण येथेच थांबूयात. पुढील भागामध्ये आपण आणखी एका गणेश मंडळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि विशेष मुलाखती आणि बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.